लीन म्हणजे राईट टू लीन म्हणजे काय, राईट टू रिटेन द गुड्स पोजेशन ऑफ गुड्स, म्हणजेच ती वस्तू ताब्यात ठेवण्याचा अधिकार. आता हा लीन कधी मिळतो, जर त्या एखाद्या वस्तूचं तुम्ही पेमेंट केलं नाही तर त्या दुसऱ्याला ती वस्तू ताब्यात ठेवण्याचा अधिकार मिळतो. आता उदाहरणार्थ आपण ड्रेस टाकला शिवायला टेलरकडं, तर ते स्टिचिंग चार्जेस दिल्याशिवाय तो आपल्याला ड्रेस देतो का? नाही. तसंच आपण जर ऑर्नामेंट्स करायला टाकले रिपेअरिंगला, तर ऑर्नामेंट रिपेअरिंगचे चार्जेस आपण देतो, तेव्हा ज्वेलर आपल्याला ते दागिने परत देतो. तर अशा प्रकारे लीन हे आपण त्याचा अर्थ बघितला. आता 2 टाईप्स ऑफ लीन्स आहेत, म्हणजे पर्टिक्युलर लीन आणि जनरल लीन. पर्टिक्युलर लीन आहे ते पर्टिक्युलर वस्तूवरच त्याचा बोजा असतो किंवा लीन चार्ज केलेलं असतं. आता पर्टिक्युलर वस्तू म्हणजे त्याचं उदाहरण आपण बघितलं टेलरचं, ड्रेससाठी बघितलं, मोबाईल मोबाईल रिपेअरिंगचे चार्जेस द्यावे लागतील, ते एक दुसरं उदाहरण बघितलं. नंतर पॉनी किंवा प्लेजी, जर मुव्हेबल गुड्सवर आपण जर लोन घेतलं तर ते मुव्हेबल गुड्स आपण ऑर्नामेंट्स गहाण ठेवले तर ते कधी मिळतात आपल्याला, लोन अमाऊंट पूर्ण पेड केल्यावरच ती ज्याच्याकडं आपण गहाण ठेवले तो पैसे आपल्याला ते दागिने परत देतो. म्हणजे ते एक उदाहरण झालं पर्टिक्युलर गुड्सचं. नंतर फाइंडर ऑफ गुड्स म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर रस्त्यात गोष्ट सापडली किंवा कुठेही जी वस्तू सापडली तर ती वस्तू तो कधी परत देतो, की त्या पुढच्या व्यक्ती ज्याची हरवलेली आहे ओरिजिनल मालकाची, त्याच्याकडून तो काहीतरी पेनल्टी घेतो तोपर्यंत ती वस्तू आणि टॅली करतो की ही त्याचीच वस्तू आहे का, आणि मग तो ती वस्तू परत देतो. आता हे आणि एजंट हे एक त्याचं उदाहरण आहे. आता जनरल लीनमध्ये जनरल गुड्सवर त्याचा बोजा असणार. आता याचे उदाहरण काय, तर बँकरकडे आपण म्हणजे बँक लोन अमाऊंट घेतली तर त्याच्याकडं जे गहाण ठेवलेलं आहे तर ते सगळं कधी परत मिळतं, राईट टू रिडीम कधी होतो, त्या वस्तूच्या लोन अमाऊंट पेड केली कीच तो तुम्हाला ती वस्तू परत देतो. आता दुसरं ॲटॉर्नी जनरल्स म्हणजे काय, तर ॲटॉर्नी म्हणजे वकिलाकडे आपण केस देतो, तर ती केसचे डॉक्युमेंट तो परत कधी दिली, ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे, जर तुम्ही त्याची सगळी फी परत दिली तर तोपर्यंत त्याला तो हक्क राहील की केसची माझी फीज परत द्या आणि मग हे डॉक्युमेंट घेऊन जा. आता थर्ड काय आहे, पॉलिसी ब्रोकर्स. प्रत्येक पॉलिसीची जी अमाऊंट भरावी लागते ती तुम्हाला पूर्ण भरल्याशिवाय त्या पॉलिसीचा तुम्हाला काही फायदा मिळत नाही, म्हणजेच पॉलिसी ब्रोकर हे जनरल लीनमध्ये येतं. अशा प्रकारे आपण लीन बघितलेलं आहे.